उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 ड मधून ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सादर करण्यात आला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे तसेच पारदर्शक आणि लोकाभिमुख विकासकामे करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे। मी राजकारणात पदासाठी नाही तर नागरिकांच्या विकास कामांसाठी उभा आहे। प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या विषयांवर प्राधान्याने काम करणार असून प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर राहीन, असे ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 12 ड मधील निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनवणे, मी 24 तास, उल्हासनगर। काय सांगणार आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आज त्यांच्या पक्षातून लढण्यासाठी पॅनल क्रमांक 12 ड मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। निश्चित माझ्यासोबत माझ्या पॅनल क्रमांक 12 ची जनता ही खंबीरपणे उभी आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच सांगण्यानुसार आम्ही आज उमेदवारी अर्ज भरण्यात आहे आणि नक्कीच आमचा विजय आहे। यंदाची निवडणूक तुम्ही कुठल्या मुद्द्यावर जाणार? यंदाची निवडणूक आमच्या वार्डामध्ये आज एवढ्या वर्षापासून झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना आलेलीच नाही आहे। कुणालाच आजपर्यंत सनदी दिलेल्या नाही आहे। त्यात विकासाच्या कामामागे फक्त ठेकेदारांचे पोट भरण्याचं काम करण्यात आलेलं आहे। ही व्यवस्था आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचा सर्वात जास्त जोर आमच्या वार्डामध्ये व उल्हासनगरवासियांसाठी कशा प्रकारे आणता येईल या संदर्भात मी सगळ्यात जास्त प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील।